हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? मस्त ना. तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे शिवमचा आमचा पहिला तसं जातवा नाही. तर आज आहे आमच्या शिवमचा शाळेचा पहिला दिवस आणि सगळेजण त्याला सोडायला आलेत. आता त्याची स्कूल बस येणार आहे, तर स्कूल बस यायची वाट बघायला लागलोय आम्ही. मामा हेल्दर की ह्याला आधी 1 वर्ष अगोदर मी तर घाली स्कूलला. हाय नाही स्वयं बाय बाय आता तर शोध निघालाय स्कूलला. मामा आयुष गेला वाटतं. आयुष्याच्या शाळेत नाही काय? होय शिवम. आयुष पण जातो शाळेला. ए शिवमच्या शाळेत नाही ते फुटबॉलचं ग्राउंड आहे, क्रिकेटचं ग्राउंड आहे आणि हाय नाही रे शिवम. लय मोठं ग्राउंड आहे बाबा ना. होय ग स्वयंला म्हणलं वर्षभर अगोदर शाळेत घालवायचा पहिला. ये बाबा कशाला तिकडे सक्त माझं मत आहे, तू येऊ नकोस लवकर घरला. खालनं फोकस छान दिसायचा. मी व्हिडिओ करणार आहे बघतो. पॅटर्न आहे की हे दिसलं तरी पॅटर्न वर्षभर आधी शाळेत घालवायचं आहे की नाही ग बाई? तू वर्षभर अगोदर जाणार का शाळेत? मामा गो पोरग रडायला लागलं. हो ग बाबा बाबा म्हणताय पोरग. न्या जाऊ बाबा. मामा न्या असं करू नये. ती बघ अभिजित भाऊजीसने कसं पालीवाने चिटकले. त्याच तर एक काय नवस. बाहेर नाही मी शांत आहे. जा बाबांकडे जा 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 लवकर जा. त्याला कळलं ना काय हुई हुई. ती बॅग घेऊन आपली अवघडली. तिथे ठेव किती खर्च मी दिलं ठेवतो. काय चांगले भाडे चांगले भाडे. आवारा तिचा तर आवारा व्हायचे. तिचा पण मूड केलेला आहे. फर्स्ट डे स्कूलला निघाले. का मी जाऊ तू बस घरात. पोराची सांभाळ मी जाते. तिथे शिकलेलं बरं. एकाला सांभाळ. लय काही काम लावत नाही तुला. काय नाही ह्या एकट्याला सांभाळ. मानली तुला सांभाळलं अवघड आहे त्याला. ती अवघड नव्ह, महा अवघड काम आहे ती. 17 कोण भाऊजी? आम्ही 11. तुम्ही 19 ना? अगं 18 जाऊया आधी का तर तिथं सगळं परत दूध भांडी करा. त्याला पण टाका. त्याला पण टाकायच्या वेळेला टाकायचा. त्याला वर्षभर आधीच घालायचंय. शिवम ए शिवम शिवम ए शिवमा. नाही त्याचं लक्षच नाही. गेलं पुढे.
भाऊ मामांचा फोटो आहे बघ माझा. त्याचं काय धडपड चालले महादी का बसा हे आपलं कृष्णाचं बरं आहे. ह्याचं झालं की त्याच्याकडं आणि त्याचं झालं की ह्याच्याकडं. आजचा शिवूंचा पहिलाच दिवस होता शाळेचा, तर त्याला सगळेजण घालवायला आले होते आणि किती छान वाटतं ना, आपला लहान मुलगा शाळेमध्ये जात आहे आणि तेही गावाकडे. आणि जाताना सगळेजण आले होते, त्याचे आजी आजोबा काका काकी चुलते माव वगैरे सगळे. फक्त एकच माणूस नव्हता, ते म्हणजे आमचे फौजी साहेब. मग ते नव्हते म्हटल्यावरती काय, मग काय सगळे गेलेले होते. आता ते व्हिडिओद्वारे तरी ते बघू शकतात. आणि नंतर मग माझं काम चाललेलं होतं फिश टँक धुवायचं, कारण की त्याला बरेच दिवस झालं धुतलेला नव्हता आणि त्याच्याकडे जास्त काय असं लक्ष जाईनच झाले. मग त्याला म्हटलं क्लीन पहिला करून घ्यावा आणि मग बाकीची सगळी कामं आवरून घ्यावी ती. मग त्याला क्लीन वगैरे केला. तर आता तो मासा टाकायचा त्याच्यामध्ये, तर एक नवीन टास्कच होता. मग तो टास्क अश्विनी म्हणली की थांबा कोणी नाही टाकायचं, मी टाकणार त्याला. मग अश्विनीला नंतर बोलवून घेतलं आणि मग नंतर अश्विनीने त्याच्यामध्ये टाकला मासा. तिला अजिबात कसली भीती वाटली नाही. मासा टँकमध्ये स्वच्छ केल्यानंतर ना, त्याला नंतर त्याच्या जागी ठेवून दिला. आणि त्याच्या जागी ठेवल्यानंतर इतकं भारी वाटतं ना, की त्याला एकदा क्लीन केला की परत त्याला आठवडाभर बघण्याची गरज नसते. खाऊ हा सकाळचाच असतो, सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम टाकला की मग त्याचा दिवसभर काय जास्त असं काही त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. म्हणजे जास्त काही त्याच्याकडे बघावं लागत नाही थोडक्यात. म्हणजे जेवणाचं जेच आहे ना, त्याचे ते गोळे जे आहेत ना, त्याच्यावरतीच त्याचं चाललेलं असतं. आणि आपण काही दुसरं टाकायचं नाही त्याला. म्हणजे ज्याच्याकडून आम्ही फिश टँक घेतलं ना, तर त्यांनीच ते सांगितलं होतं फक्त त्याला गोळ्याच टाका. आणि दुपारच्या वेळेस सगळ्यांची झोप झालेली नव्हती आणि सगळे झोपी जायला होत होते, आराम करणार होते. आणि हा माझा मुलगा सकाळी झोपेतून उठलेला होता. मग काय आम्हाला झोपून कुठला देणार आहे हा. नंतर बसला काकांच्या शूजसोबत खेळत निवांतपैकी. मग त्याला नंतर कसा तरी झोपवला दुपारनंतर. आणि मग माझी बाकीची कामं आवरून घेतली. आणि संध्याकाळच्या वेळेस ना, मामांना आमच्या नवीन गाडी घेतलेली होती, मग तीच पूजन करायची चाललेली होती.
माग सर ओम. पोचला की डायरेक्ट गाडीलाच. गाडी पशीच गेला. पण नको आरती करायला. आता पूजन वगैरे करून झालं, संध्याकाळी लागले स्वयंपाकाला. आता आज आळूवड्याचा बेत होता, तर बाहेर चुलीवरच त्याला ऑफवायला टाकायचं होतं. आणि चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन. तोपर्यंत बाय.